नमस्कार सर्वांना, मी वैशाली. कसे आहात सगळे? आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्त कावडच्या दर्शनाने झाली. आता बाकीच्या ब्लॉगमध्ये आपण अजून अशाच काही गोष्टी पाहणार आहोत. म्हणजेच हा ब्लॉग माझ्या गावाकडचा असणार आहे. त्यात आपण गावातले जीवन, शेती व बरंच काही पाहणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की पहा. आता पुणे मुंबईसारख्या शहरातली मुले गावाकडे आली ना, शेत, माळरान, डोंगर, दरे पाहण्याची त्यांची आतुरता खूपच वाढत जाते. तर सर्व मुले आंबा तोडायची मजा घेत आहेत. आंबा पाडून खाण्यात खूपच मजा असते. त्यासाठी घरातूनच त्यांनी तिखट मीठ घेतलेलं होतं. घरी कोण ओरडणार नाही म्हणून. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. तुम्हालाही तुमचे बालपण आठवले असेल, मामाचे गाव नक्कीच आठवले असेल. म्हणतात ना, ते नॉस्टॅल्जिया हिट होतो, तसंच काही, बरोबर ना? आता हे पहा, हे आहे आमचे शेत. आम्ही त्याला गावाकडे माळ असं म्हणतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, एवढी हिरवीगार शेती पण हे माळ का म्हणतात? तर पहिल्यापासून कसं की पावसाच्या पाण्यावर फक्त ही शेती व्हायची आणि त्या शेतामध्ये फक्त भात पिकायचा. पण आता ही पाण्याची स्कीम चालू केलेली आहे ना, मग त्याच्यामध्ये आता ऊस, मका, भाजीपाला हा भरपूर होतो. बघा, आता हा आमचा छोटा पैलवान. शहराकडे सिमेंटच्या घरं असल्यामुळे एवढं काही जमत नाही त्यांना कौलं फोडायला. कराटे शिकतोय ना, मग त्यानं काय केलं, कोपऱ्यातलं एक कौल उचललं आणि फोडलं. आणि ह्या आमच्या दोन छोट्या पाहुण्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आता ही शेतीची कामे कोण करत असेल हा तुम्हाला विचार पडला असेल. शेतीची कामे करायला माझे मोठे दीर, माझ्या मोठ्या जाऊबाई, सासरे हे सर्व शेतीची कामे बघतात. तिथं आम्ही ऊस पण लावलेला आहे. काही ठिकाणी चवळी, वांगी, गवार अशा पालेभाज्या पण असतात घरापुरत्या. आता गावी आल्यापासून ना माझं एक मस्त असं रुटीन बसलेलं आहे. ते म्हणजे संध्याकाळी मस्त 4-5 वाजता शेतात जायचं. आपल्याला काही शेतातलं काही येत नाही. मग फक्त जे काय लावलेलं असेल चवळी, वांगी, भाजीपाला तोडायचा प्रयत्न करायचा. तेही तोडता येत नाही व्यवस्थित. तोडायचा प्रयत्न करायचा आणि आणायचं आणि त्याची मस्त अशी ताजी ताजी भाजी करून खायची. उगवलेल्या भाज्यांची टेस्ट खूप छान लागते. आपण स्वतः उगवलेल्या भाज्यांची. भी आई है मेरे यार पिकले कवळे सारी घेऊन आणि ह्या शेतामध्ये ना आता उन्हाळ्यात कलिंगड लावतात, तसे आम्हीही लावलीत कलिंगड. ते आता सुरुवात झालेली आहे. एक दोन अशी वेलाला कलिंगड आलेली आहेत. काय ते हिरवा मूग, आमच्या शेतातला हिरवा मूग.
आता बघा या आपण शेतातून तोडून आणलेले भाज्यात ना सगळे म्हणजे चवळी आहे, गवार आहे, वांगी आहेत, हे सगळं आता आम्ही वेगळं वेगळं करणार आणि मग सकाळी कोणती भाजी करायची, संध्याकाळी कोणती भाजी करायची, हे कुठली कुणाला भाजी आवडते कुणाला नाही आवडते हे करून मग भाजी करणार मग आम्ही. आता मी आणि माझ्या जाऊबाई करवंद तोडायला चाललो आहे. आमच्या ह्या गावाकडे करवंद जांभळं भरपूर प्रमाणात असतात, इझिली अवेलेबल होतात इथं. आम्ही दोघी चाललो आहे करवंद तोडायला. म्हटलं लहान मुलं घरात आहेत त्यांना तेवढंच गावाकडचा रानमेवा. बघा ना हा परिसर किती छान वाटतोय. एवढ्या कडक उन्हामध्ये हा परिसर एवढा हिरवागार वाटतोय, तर मग पावसाळ्यात कसं वाटत असेल. खूप छान आवडतो मला हा परिसर, खूप आवडतो बघायला. बघा ना ही करवंद किती छान आहेत. करवंदाच्या जाळीला बघा ना किती करवंद सापडलीत आम्हाला. आणि हा परिसर पण बघा किती छान आहे. सर्वांनी करवंद तोडली. करवंदांना हात चिकट झालेले होते ना, म्हणून त्याच झाडाच्या पाण्यात आम्ही हात धुतले. घरी आलो, करवंद कॅरीबॅगमधून काढली, पाणी ओतून ती स्वच्छ धुवून घेतलीत आणि मस्त असं आम्ही खात बसतो करवंद. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.